टोटल आपल्याकडे एकूण 8,134 उमेदवारांनी ॲप्लिकेशन इथे दाखल केलेली आहे। त्यामध्ये 174 सीट्स आपल्याकडे ह्या वर्षी 2024-25ची बीड पोलीसची भरतीमध्ये आहे। आपण 11 तारीख ते 18 तारीखपर्यंतच्या इथे नियोजन केलेलं आहे बीड पोलीस हेडक्वार्टर ग्राउंडवर, आणि त्यामध्ये 15 तारीखचा आम्ही ब्रेक घेतलेला आहे वेगवेगळे बंदोबस्तमुळे। दररोज किमान 1000 ते 1500पर्यंतचे उमेदवारांना आम्ही त्याच्या चाचणीचं आमचं नियोजन आहे। आज पहिला दिवस होता आणि आज अराउंड 650 लोक इथे आलेले आहे आणि त्यांची चाचणी सुरू आहे। प्रत्येक इव्हेंट जो आमच्याकडे आहे 1600 मीटर, 100 मीटर आणि शॉर्टपट, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही केलेला आहे, जेणेकरून मॅन्युअल चेंजेस त्यामध्ये नाही करता येते। 1600 मीटरसाठी आम्ही RFID वापरलेली आहे आणि 100 मीटरसाठी आम्ही ऑलिम्पिकमध्ये जो फोटो फिनिश कॅमेरा वापरतात ते वापरलेले आहे। शॉर्टपटमध्ये सुद्धा मेजरमेंट करण्यासाठी डिजिटल आणि लेझर बेस्ड सिस्टमचं मेजरमेंट आम्ही वापरलेलं आहे, जेणेकरून आपला कुठल्याही प्रकारच्या ॲलिगेशन्स इथे होणार नाही। सर, उत्तेजित पदार्थाच्या सेवनावरती वर्षी आपली मेडिकल टीम इथे आपण बोलवलेली आहे। आपण ह्याच्यामध्ये ब्लड सॅम्पल्स आणि युरिन सॅम्पल्स आम्ही घेणार आहे, घेतलेले सुद्धा आहे। त्यांची चाचणी होईल आणि जे कोणी त्यामध्ये दोषी भेटेल आम्हाला त्याच्यावर गुन्हा दाखल होईल आणि विल मेक शुअर की तो नंतर कुठल्याही प्रकारची शासकीय नोकरी त्याला भेटणार नाही ज्यांनी असा नियमांचं उल्लंघन केलं। मी सगळ्यांना सांगतो की हे कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका। आमच्या बीड पोलीसच्या एंट्रीपासून शेवट एंडपर्यंत प्रत्येक एरिया CCTVमध्ये कैद आहे। इथे आम्ही PTZ कॅमेराज आणि वेगवेगळे बुलेट कॅमेराज आम्ही लावलेले आहे, टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे। तो कुठलाही प्रकारचा एजंट, कुठल्याही प्रकारचा प्रलोभन त्या इथे गुंजाईशच नाही आहे। प्रत्येक गोष्टी ट्रान्सपरंट आहे, इम्पार्शियल आहे। तो कोणी हे प्रलोभनमध्ये पडू नका आणि कोणी असं सांगत असेल आम्हाला सांगा, त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू।